बघा आपण एकूण पाहतोय कोणता ऍसिड आणि बेस कसा आयडेंटिफाय करायचा. तर आपल्याकडे 2 लिटमस पेपर आहे, एक आहे रेडचा आणि एक आहे ब्लूचा. आणि आपल्याला 2 सोल्युशन्स आहे. हे जे सोल्युशन्स आहे कसला आहे, ज्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, लेमनचं सोल्युशन घेतलंय. आणि हे कुठलं आहे, सोप किंवा ज्यामध्ये आपण शॅम्पूचं काय घेतलेलं आहे, कंडिशनर घेतले, सोल्युशन घेतलं आहे. आता आपण 2 लिटमस पेपरच्या स्ट्रीप घेतले. ही आहे ब्लूची आणि ही पण कुठली आहे, ब्लूची. आता बघा 2 जर आपण ब्लूच्या घेतल्या तर कंडिशन बघा सांगतो इकडं. तर जेव्हा आपण ब्लू लिटमस पेपर घेतो आणि ऍसिडमध्ये टाकतो तर काय होते, तो रेड राहते. आणि बेसमध्ये टाकला तर ब्लू राहते. म्हणजे ब्लू लिटमस पेपर बेसमध्ये टाकला तर काय राहते, सेम राहते, कलर चेंज करत नाही. पण तो ऍसिडमध्ये टाकल्यानंतर काय होते, ठीक आहे. आपण करून पाहूया, ठीक आहे. कळलं. आणि लेमन सोल्युशनमध्ये काय करशील, डिप करशील लेमन सॉरी बेसमध्ये, ठीक आहे. आणि इकडं तो त्यामध्ये ॲसिडमध्ये डिप करा, त्यामध्ये आतमध्ये हा करा थोडं, ठीक आहे. आणि काही सेकंद आपण वाट बघूया. त्याचा कलर जो आहे हा का या ठिकाणी चेंज व्हायला पाहिजे. होतो काय कलर चेंज, येस. बघा हा आपल्याकडे ब्लू कलरचा होता लिटमस पेपर, आपण ॲसिडमध्ये टाकला तर काय झाला, तो रेड. आणि हा ब्लू लिटमस पेपर बेसमध्ये काय झाला, ब्लू. कलर चेंज केला आहे का, नाही. ही आपली फर्स्ट कंडिशन काय झाली या ठिकाणी ट्रू झालेली आहे, की जर आपण ब्लू लिटमस पेपर जर ॲसिडमध्ये टाकला तर काय होते, रेड होते. झाला हलका हलका रेड. आपण जर काही वेळ ठेवला तर आणखी थोडा डार्क काय होईल, हा रेड होईल. आता सेकंड जो आहे आपल्याकडे आहे रेड लिटमस पेपर. त्याच्या आपण 2 स्ट्रीप जे आहे त्या आपण घेऊया. आता सपोज या ठिकाणी जर आपण ॲसिडच्या केसमध्ये आपण जर कर्ड घेतलं, कर्ड हे ॲसिड आहे. आपण जर हे जर ब्लू लिटमस पेपर जर कर्डमध्ये टाकल्या तर कलर चेंज होईल का, ॲसिडमध्ये काय व्हायला पाहिजे, कलर चेंज व्हायला पाहिजे. तर आपण ही घेतली रेड ॲसिड लिटमस चिपची आणि ही सेकंड. तर बघा कंडिशन काय सांगते आपल्याला, जर रेड लिटमस पेपर असेल ॲसिडमध्ये टाकला तर काय राहतो, रेड राहते, सेम राहते, कलर चेंज होत नाही. रेड लिटमस पेपर आपण तो जर आपण ब्लू बेसमध्ये टाकला तर काय होते, ब्लू, ठीक आहे. ट्राय करू आपण. तर हे आपण घेऊ ॲसिडमध्ये, ॲसिडच्या साईडला आणि मी बेसच्या साईडला, ठीक आहे. त्या 2 स्ट्रीप आहे. कोण ट्राय करते, येस ईश्वरी, त्यानंतर श्रावणी. एक दोन्हीकडे ट्राय करून बघा. आपला ॲसिड आहे, ॲसिडमध्ये काय व्हायला पाहिजे, ते रेड राहायला पाहिजे, चेंज नाही व्हायला पाहिजे. आणि बेसमध्ये काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे ना, का सेम व्हायला पाहिजे, बेसमध्ये चेंज झाला बेसमध्ये काय झाला बघा, झालाय का, ब्लू कलर झालाय का. आपण आता सांगितलं की रेड लिटमस पेपर जर आपण बेसमध्ये टाकला तर काय होतो, ब्लू होतो. आणि झालाय का ब्लू. आपण काय करतो, याचे सोल्युशनच आहे, हे कशाचं आहे, बेसचं आहे. आणि हे कसलं आहे, ॲसिडचं आहे. आणि तुम्हाला ट्राय करून पाहायचं ॲसिडमध्ये काय असते, रेड. आणि बेसमध्ये काय राहते, ब्लू राहते. झालाय का चेंज, यस, ठीक आहे. अशा आपण काय शकतो, बेस आहे की ॲसिड आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. कशावरनं, या छोट्याशा स्ट्रीपवरनं, या लिटमस पेपरवरनं. तर कोणते 2 आहेत, रेड अँड ब्लू. असं तुम्ही कुठलंही सोल्युशन घ्या, वेगवेगळ्या डिफरंट टाईपचं. तुम्ही डव साबण यूज करता, मग त्यात ॲसिड आहे का बेस आहे, कशावर करणार,